मंठा पोलिसांची धडक कारवाई, जुगार अड्ड्यावर छापा, अवैध दारू व तलवार जप्त, 8 आरोपींवर गुन्हे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंठा पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तळणी बसस्थानकाजवळ देवगाव रोडलगत काही व्यक्ती पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी 5:50 वाजता पोलिसांनी छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 4,920 रुपये रोख रक्कम, सुमारे 1,10,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी आणि 52 पत्त्यांचा कॅट असा एकूण 1,14,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी सायंकाळी 7:50 वाजता संभाजीनगर परिसरात एका इसमाकडे विनापरवाना धारदार लोखंडी तलवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सुमारे 800 रुपये किमतीची तलवार जप्त केली. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच तळणी बसस्थानक परिसरात संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडून 180 mlच्या भिंगरी संत्रा देशी दारूच्या 14 बाटल्या, अंदाजे 1,400 रुपये किमतीचा साठा विनापरवाना बाळगताना आढळून आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जालना पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित तपास अधिकारी करीत आहेत. दरम्यान परिसरात जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अथवा इतर कोणतेही अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ मंठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले असून अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.